तुम्हाला प्रेमाची विनंती आहे की काय झालं काय नाही झालं त्याच्याशी मला काय घेणं देणं आहे नाही, पण पहिल्यातलं जुनं पानं काय काढशीव हा आणि मला सुकला सॉट यायला बघशीव हा. माझ्याकडे हेलिकॉप्टर पण आहे, पण दुसऱ्या बारीत म्हणायचं नाही की हा कालचा पोर मला असा म्हणाला तसं म्हणाला, शक्ती दुराला हे डाग आहेत आम्हाला दाटून यावं. आणि या दाटून आलेल्या मेघाप्रमाणे ही माझी रसिका मायबाप जनता आलेली आहे. रसिका हो, आज गणपती येऊन 2 दिवस झाले आणि आयोजकांनी मला ही संधी दिलेली आहे. आज या कोण गावामध्ये दुसऱ्यांदा तुमची सेवा करण्याची मला संधी मिळालेली आहे. नक्कीच या संधीचं सोनं आणि तुमचा पैसा वसूल करणार हा शब्द देतो आणि वारीला सुरुवात करतो. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. पाखरा आझाद केलं तुला. आज या सभा रंगणी मी गेलो रंगुनी. आज ह्या सभा रंगणी मी गेलो रंगुनी.
चाऊलही तुमच्या चरणाशी आहे, सुखाची चाहूलही तुमच्या चरणाशी आहे, तुमच्या प्रेमा पोटी आज मी उभारणात आहे. सदैव राहो सदैव राहो तुमची साथ मला, हीच या मनाची आस आहे. सदैव राहो साथ मला, हीच या मनाची आस आहे. कारण तुमची जागा सदैव या हृदयात खास आहे. कारण तुमची जागा सदैव हृदयात माझ्या खास आहे. जोडून दोन्ही हात कलाकाराची जोडून दोन्ही हात कलाकाराची जात, रसिकांनी प्रेम माया जीवाला विली, तुम्ही रसिकांनी प्रेम माया जीवाला विली. बाप माझा माय माऊली, बाप माझा माय माऊली, या रसिकात पाहिली. बाप माझा माय माऊली, या रसिकात पाहिली. हे क्या बात है?
ही बाप माझा माय माहुली या रसिकात पाहिली, बाप माझा माय माहुली या रसिकात पाहिली, बाप माझा माय माहुली माय माहुली या रसिकांनी पाहिली, बाप माझा माय माहुली या रसिकात पाहिली, दोन्ही हात कलाकाराची जात, दोन्ही हात कलाकाराची जात, रसिकांनी प्रेम माया माऊली रसिकात पाहिली, बाप माझा माय माऊली रसिकात पाहिली, बाप माझा माय माऊली बोला श्री गणपती गजानन गावदेवी जागे गोविंद ठाकूर सुभाष शिवराम अखंड हरदाश्वरीचा या ठिकाणी रसिकांच्या मनापसंतीतून आलेलं पारितोषिक स्वरा महेश करंबेळे आणि देवांश महेश करंबेळे आणि निरांश स्वप्नील धडक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी बुवानी गण गायलेला आहे बरोबर ना. सुंदर बुवा, खरोखर सुंदर अशी बारी केलेली आहे बुवा. तुमच्या प्रेमात पडलो, प्रेमात बरोबर. कारण 6 वर्षाच्या नंतर बुवानी कमबॅक केलेला आहे बरोबर ना. सुंदर बुवा, आय लव्ह यू तुमच्या आजच्या कार्यक्रमासाठी. या ठिकाणी बुवानी सुंदर असा गण सादर केलेला आहे. गणरायाला मला वाटतं साकडं घातलेलं आहे की ह्या जो रस्त्यामुळं जो काय चाकरमान्यांना त्रास झालाय त्याच्यावरती बुवानी सुंदर असा गण बुवांची चाल आहे बघा. छोड़ के ना जाओ पिया छोड़ के ना जाओ पिया मैंने तुझको ये दिल दे
तुझको ये दिल दे दिया. सुंदर बुवा गण गायलेला आहे बघा. बुवांचा गण होता आळवी तो गौरी नंदना. बुवा गणाची कटिंग मी कधी देत नाही, पण आज जोरात आहे सामना, बरोबर ना. विजय कुळेकर आणि शाहीर मध्ये कैलासवासी दत्ताजी गराटे हा जोड म्हटला की अगदी रत्नागिरीच्या म्हणजे रत्नागिरी जिल्हा जिथून चालू होतो तिथपासून तर अगदी खारेपाटण पर्यंत लोकांच्या मनात एक उत्सुकता असायची की सामना कसा होणार. आणि सुंदर गण गायलेला आहे बघा. आळवी तो गौरी नंदना यावे नाचत सभारंगणा. स्वीकारावी मानवंदना यावे नाचत सभारंगणा. श्रीगणा 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 यावे नाचत सभारंगणा. बघा बुवा गणाला कटिंग देतोय. सांगू तुला किती रे गणा माझ्या या मनीच्या भावना. पूर्ण करशील का माझ्या कामना. हे गणा हे गणा हे गणा हे गणा पूर्ण करशील का माझ्या कामना. बघा सुंदर असा गण आणि तुम्हाला गाण्याची कटिंग दिलेली आहे. आता माझ्या गाण्याला सुरुवात करतो आहे बघा. लक्ष असू द्या. पदर तू धरलास डोक्यावर माझ्या. या गरिबांचा वाली तू आलास घरात. आसमंत दरवळला सारा कीर्तीचा तुझा गाजावा. हा आसमंत दरवळला कीर्तीचा गाजावा. मन मंदिरी पूजले तुला हे लाडक्या गणराजा. सण आला हा वर्षाचा अंत नाही रे हर्षाचा. मेळ बसेना खर्चाचा तरी हा बाप्पा नायचा. उष्ण वाढलंय उदारी परिस्थिती नाही खरी. माय बाप वाली गरीबाचा. माय बाप वाली गरीबाचा. सण आला हा वर्षाचा अंत नाही रे हर्षाचा.
हर्ष नाही रे हर्ष असे ना करता वाढलंय उधारी परिस्थिती नाही घरी माया बाप वाली गरीबाचा सणाला हवर सरकार नाही रे हर्ष 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 हे माझे सांगू तुला हे माझे मजुरी करू शकतो तुझ्या जीवावर हे श्री गळा तू माझा कैवारी माझे संकट निवारी तू माझा कैवारी माझे संकट निवारी सण आला हा वर्षाचा नाही रे हर्षाचा आला हा वर्षाचा नाही रे वर्षाचा आला हा वर्षाचा गणाचा विषय तुम्हाला चांगला दिलेला आहे। माझा गोर गरिबाने या ठिकाणी गणपती आणलेला आहे आणि त्यांच्या खर्चाचा मेळ या ठिकाणी बसलेला नाही बुवा। असा गण तुमच्या समोर आज मी सादर केलेला आहे आणि या ठिकाणी गवळणीला सुरुवात करूया बुवा। स्तवन आणि गण झालेला आहे, करूया सुरुवात। कंडले झोपले नाही बुवा, तुमच्या कानाची भोक आणि तुमचं डोकं माझ्याकडे ठेवा। बारीला सुरुवात करते बुवा। या ठिकाणी सुंदर असा विषय बुवानी गवळणीमध्ये गायलेला आहे बुवा। स्त्री अत्याचार जे काय होत आहे त्याच्यावरती सुंदर असा विषय बुवानी गायलेला आहे बुवा। त्यांचे गुरुवर्य आज या ठिकाणी आलेले आहेत। बघा बुवा, गवळण गात असताना शास्त्रात गायली पाहिजे। बुवानी खूप काय बोलून गेलेले आहेत। शक्तिधुराचा बाज बुवा, शक्तिधुराचा बाज तुमच्याकडे आहे, पण तुम्हाला लाज वाटेल अशी बारी करून या ठिकाणी जाणार, बरोबर ना? कारण बुवा अजिबात घसरलेला नाही बारी, बरोबर ना? अजिबात बुवा घसरलेला नाही बुवा। या ठिकाणी गवळणीमध्ये तुम्ही शायरीमध्ये बोलून गेलेला आहात। स्त्री अत्याचारावरती विषय गाताय आणि म्हणताय बाईनं नागाला लावलं बुवा। बघा तुमच्या गवळणीची शायरी, आणि कारण तुमचा बुवा मला वाटतं जवळजवळ बुवांबरोबर माझे दादा किती वर्ष, 15 वर्ष तरी नक्की कार्यक्रम होत आहेत बुवांबरोबर। बुवा तुमचा बुवा काय म्हणतो माझ्या कानात जायत नाही। तुम्ही म्हणशील आता माझ्या कानात हुंदीर मुतलाय काय, तसं काय नाही बुवा, अजिबात नाही। माझ्या माय माऊल्या इथं बसलेले सगळ्यांचा मान सन्मान टाकून या ठिकाणी बारी करणार। पण बुवा तुमच्या बारीचा बाज करत असताना या ठिकाणी लोकांच्या कानापर्यंत चांगलं ऐकायला गेलं पाहिजे, याचा सुद्धा विचार करा। नाहीतर मुर्दूम माहिती, मुर्दूम नमानातलं किती असतात? 2 ना?
नुसतं मुर्दुमासारखं असतं जेव्हा उभं राहशीव हा आणि म्हणशीव हा कडवाई किंचाळकर वाडीची शान विजय कुवळेकर यातलं बुवा काय इथं जमायचं नाही. ही माझी रत्नागिरीची भूमी आहे, परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. नमन जाकडी भारूड यासारख्या लोककला त्या शक्तिदुर्या बुवा नावारूपाला आलेले आहेत, या रत्नागिरीमध्ये नावारूपाला आलेले आहेत. आणि त्यातला मी हा शाहीर आहे. तुम्हा दोघांना असं मुर्दुमासारखं बडवीन हा आणि तुमचं आयुष्य घडवीन बुवा हा. कारण ही जी लोक आलेली आहेत ती आपापल्या खिशातलं पेट्रोल खर्च करून आलेली आहेत. मालकाने चिचुक दिलेलं नाही. तुमचा बास तुमचा साथ घरात ठेवायचा बुवा आहे ना. हा अरे प्रधानजी हा बुवा बघा बारीला सुरुवात करतोय. बुवांची गौरवणीची कटिंग काय भाईगिरी ग्रुप पाथरट सर्व माझा विकास दादा धाडवे गौरव आणि राज यांच्याकडून 221 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बुवा. हा घासून सगळं कारण आयोजकांनी बॅट पण दिलेली आहे. सौरभ गांगुलीची साईन आहे. हा हा बुवा 2020 सामना तुमचा उडवतो सुपला शॉट. हा या ठिकाणी बुवा तुम्ही बाजी केलात तुमच्या पद्धतीनं केलात बरोबर. ही लोक आलेली आपल्या दोघांसाठी आलेली हा. बारी माझ्या हिशोबाने करणार. तुम्हाला जे काय दुसऱ्या बारीत येऊन मला बोलायचं तर बोला कारण बारी तापवण्याशिवाय काय मजा आहे काय. हा बघा या ठिकाणी बुवांचं झालंय असं मोठ्या घरचं पोकळ वास आई तुझीच ग मना यात वास आई तुझीच ग मना यात बुवा माझ्यापेक्षा तुम्ही 6 वर्षांनी माग हा नुसता झापूक झुपूक माझ्यापेक्षा 6 वर्षांनी माग कारण तुम्ही 6 वर्ष बंद ठेवला हा. या ठिकाणी बुवा तुमची गवळण काय बघा बुवांची चाल काय. इस प्यार से मेरी तरफ ना देखो प्यार हो जाएगा. तुमच्यात आहे काय प्यार होण्यासारखं हा बघा काहीतरी बुवा म्हणाले मला खरोखर बुवा तुमची गवळणीची काय लिहिलेली असेल ती मला द्या मी तुम्हाला नक्की कटिंग देईन. पण मला खरोखर गणपती बाप्पाची शपथ मला काय ऐका आलेलं नाही. हा तर बघा काय म्हणतोय साधी थोडीशी फक्त कटिंग देतो बुवांना. तुझ्यासाठी मी आलो कुंजवना राधिके हे ऐकना राधिके हे ऐकना राधिके हे ऐकना. कारण बुवा म्हणालेले आहे राधेनं नादावला की शदावला काहीतरी बुवा म्हणाले बरोबर ना. बुवा सुंदर अशी चाल आहे तुमच्या बुवाला सांगा की कुठं तोंडाच्या कोपऱ्यात आवाज काढतो का फुडण्या काढाय सांगा फुडण्या बरोबर. मग नीट प्रत्येकाच्या कानात ऐकायचं हा म्हणजे कोणाच्या कानात तेल घालायची गरज नाही बुवा. या ठिकाणी विषय बुवा शास्त्राचा देणार तुम्हाला कारण तुम्ही मला म्हटलेलं आहे की बुवा तुम्हाला विषय देतो बरोबर. बुवानी मला गवळणीमध्ये विषय दिलेला आहे. बुवा खरोखर दुसऱ्या बारीत येऊन सांगा मी तुमची कटिंग तुमच्या पुढची बाजू मांडण्याचा नक्की प्रयत्न करेन कारण माझ्या डोक्यावर शाहीर दत्तात्रयांचा आशीर्वाद आहे बुवा. हा हा बघा गवळणीची माझ्या चाल काय बघा. तुम जो नाते तो अच्छा नाही खरोखर तुम्ही नाही येतो मी सिंगल बारी केली असती तर बरं झालं असतं. आके ना जा
हसते हसते हमको दीवाना कर गए। माझा श्रीकृष्ण आणि त्याचे सर्व सवंगडी त्या यमुनेच्या तीरावरती खेळण्यासाठी गेलेले असतात तेव्हा कान्हा बरोबर जो काही प्रकार घडतो त्याच्यावरती बुवा नंदराजामध्ये माझ्या श्रीकृष्णाचे वडील त्या यमुनेला काय म्हणतायत हा विषय या ठिकाणी तुमच्या समोर सांगतोय बुवा। आणि तुमची बाजू आदिमाया पार्वतीची आहे बुवा। मी जर पुरुषाची बाजू मांडतोय त्या नंदराजाची बाजू मांडतोय बुवा तर तुम्हाला त्या यमुनेची बाजू या रणात सांगायची आहे बुवा। तेव्हा मी म्हणेन तुम्ही शास्त्राचं धनी हा बरोबर ना, कारण तुमच्या बरोबर सदैव तुमचे गुरुवर्य असतात। कायम तुमच्याबद्दल आणि तुमच्या गुरुबद्दल मला आदर आहे बुवा, पण बारी ही बारी झाली पाहिजे म्हणून काय म्हणतोय बाळ कुठे माझा सांग याच वे कुठे दिसेना हा गिरीधरे कान्हासाठी रडते त्याची आई कुठे दिसेना हा गिरीधरे कान्हासाठी रडते त्याची आई। विषयाकडे वळतो आहे बघा। तुम्ही मला तुमचा विषय दिलेला आहे त्याच्याकडे टप्प्याटप्प्याने येतो, कारण तुमच्यासाठी आज टप्पा कॅश पण आउट आहे हा बरोबर ना। या ठिकाणी बुवा बघा
तुम्ही जेव्हा 6 वर्षापूर्वी कार्यक्रम करत होते बुवा, तेव्हा सुद्धा माझा विषय हाच होता आणि आजही हाच आहे. बघा विषय काय आहे. श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले आणि पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचं त्यांचं उद्दिष्ट काय बुवा. एवढं माझ्या प्रश्नाचं उत्तर अगदी सुटसुटी सोप्या पद्धतीत तुम्हाला विषय दिलेला आहे. तुम्ही आज गुरूंना घेऊन आलेले आहे, नक्की माझ्या विषयाला हात घालणार. पण ती पाय बुवा ज्या ग्रंथ आधारे प्रश्न विचारला आहे त्या ग्रंथ आधारे जर उत्तर आलं तर नक्कीच मान सन्मानानं विषय पटवून घेईन बुवा. कारण शाहीर दत्ता गार्डनचा मुलगा आहे बुवा, कधी ह्या लोककलेत खोटं बोलणार नाही. हा तुम्हाला आणि या सगळ्या रसिकांना शब्द देतो आणि प्रश्नपदाकडे वळतो. बघा कानात तुमच्या नुसती गेली हवा, कानात तुमच्या नुसती गेले हवा, तुम्ही काय उडवणार आज माझा धुवा. तुम्ही नुसतेच भोंदूगिरी करणार बुवा, तुम्ही नुसतेच भोंदूगिरी करणार बुवा. आज माझ्याशी भिडण्याआधी जाऊन तुमच्या गुरुचे पाय धुवा. म्हणून अग सांभाळ घसरल पाय ग, वै तुझं डोक्याचं हाय ग. ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा चालायचा नाही. सुंदर अशी चाल आहे बुवा प्रश्नाचं पण. कारण काय, लोक कंटाळली नाही पाहिजेत बुवा. आपला मागणा जीव जायचा तरी चालेल. हा पण या सगळ्या लोकांच्या तोंडावर एक हसू राहिलं पाहिजे आणि बुवा त्याच्यासाठी मी इथे येतो. कारण बघा चाल समजली सगळ्यांना बुवा. ऐका माझा विषय जुनाच हाय रे, कस तुम्हाला कळत नाही रे. सामना खेळूया झगडून बघा जरा उघडून, सामना खेळूया झगडून बघा जरा उघडून. आतमध्ये जाईल काय रे. वा सामना खेळूया जोरात. माझा प्रश्न उघडून बघा, तुमच्या डोक्याच्या आत जातोय काय. हा बरोबर ना. साधा सोपा विषय ठेवलाय बुवा. माझा विषय जुनाच हाय रे, माझा कळत नाही रे. माझा विषय जुनाच हाय रे, माझा कळत नाही रे. सामना खेळूया झगडून बघा जरा उघडून, आतमध्ये जाईल काय रे. सामना खेळूया झगडून बघा जरा उघडून, आतमध्ये जाईल काय रे. सामना खेळूया झगडून बघा जरा उघडून, आतमध्ये जाईल काय रे. आतमध्ये जाईल काय रे.
दिवस गायलेला आहे. या ठिकाणी कार्यक्रमाला बुवा खूप उशीर झालाय, बरोबर. तुम्हाला दुसरी बारी करायची आहे, मला करायची आहे. परत तुम्ही आता काही साधं सुधं येण्याचं नवं आहे. हा अरे प्रधानजी हिराव समशेरीला समशे हा वो येणार आज सांगून. वा तुम्हाला प्रेमाची विनंती आहे की काय झालं काय नाही झालं त्याच्याशी मला काय घेणं देणं आहे नाही. पण पहिल्यातलं जुनं पानं काय काढशीव हा आणि मला सुकला सॉट यायला बघशीव. हा माझ्याकडे हेलिकॉप्टर पण आहे. मग दुसऱ्या बारीत म्हणायचं नाही की हा कालचा पोर मला असा म्हणाला तसं म्हणाला, शक्ती दुराला हे डाग आहेत असं बुवा मला तुम्ही म्हणायचं नाही. या ठिकाणी खरोखर तुम्हाला सांगतो, तुम्ही जो विषय गायलेला आहे माझ्या मुंबईमध्ये बदलापूरमध्ये ज्या माझ्या 2 चिमुरड्यांवरती सो खरोखर बुवा तुम्हाला सांगतो की लैंगिक अत्याचार झाला. खरोखर तोंडाने बोलता येत नाही बुवा, एवढा घाणेरडा प्रसंग आहे. तर ईश्वर त्या 2 लेकरांना पुन्हा आयुष्यात उभारी घेण्यास मदत करो. आणि असं म्हणावं असं वाटतं की वाघावानी लढला आई जिजाऊचा बच्चा, वाघावानी लढला आई जिजाऊचा बच्चा. बुवा त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्या आयुष्यामध्ये कमावलं, जे स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्याची खरोखर या महाराष्ट्राच्या मातीला गरज आहे. आणि त्या 2 चिमुरड्या जीवांना खरोखरच त्यांच्या आयुष्यामध्ये उभारी घेण्यासाठी हे गणराया त्यांना मदत कर एवढीच तुझ्या चरणाची विनंती करतो. आणि उद्याची बंपर ऑफर आहे सर्वांसाठी. आमचे मित्र हिंदी गाण्यांचे माहीर ख्यातनाम शाहीर संजय दादा जोशी आणि शब्दांचा जादूगर शाहीर माझ्या दोन्ही लांजापट्ट्यातले तुम्ही वाघ हो नाही तो वाघ आहे. हा एक वाघ एक वाघीण अशी जोड उद्या दिनांक 9 सप्टेंबर 2024 साकूच्या तळ्यावरती आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. हा आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि त्या ठिकाणी बुवांचा विषय तत्पूर्वी एक पारितोषिक आलेला आहे. कैलासवासी राहुल रघुनाथ धुमाक आठवणीतलं गाणं उपळे जिवलग मित्र कुमार शरद शांताराम वडद आणि श्री शशिकांत शांताराम वडद आणि कुमार शिवण्णा शशिकांत वडद यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बुवांचा विषय बघा. दादाने विचारता काढा तुम्ही काय आणलं वाय. सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना तेव्हा तो कोणत्या देवाला शरण गेला व त्याला बुद्धी देऊन कोणी उपदेश केला. अध्याय 6 ओवी 43-44 वरील कथा पटवा आणि तुमचं आयुष्य नटवा असं बुवांनी सांगितलेलं आहे. जुळती माळती कथा बुवा म्हणतात मान्य केली जाणार नाही. पान नंबर 43 आणि 44 बुवा कलापथक प्रमुख शाहीर वसाहत विजयदादा कुळेकर. आणि बुवा तुमचं उत्तर बघा. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करताना जेव्हा स्फूर्ती येईना तेव्हा ब्रह्मदेव श्री विष्णूंना शरण गेले तेव्हा विष्णुदेवांनी त्यांना उपदेश केला. पान नंबर आहे 42 आणि 43 44 जल्लग घासून बघत कायच भेट नाही. ग्रंथ आहे बुवा सुलभ भागवत. या ठिकाणी माझ्याकडे ग्रंथ आहे. तर बुवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही मोठे विद्वान शाहीर आहात, मान्य करून घ्याल हीच अपेक्षा करतो. आणि माझ्या पहिल्या बारीचा तुम्हाला
पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुजरा करून तुमच्या दुसऱ्या वारीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो बुवा आणि या सगळ्या रसिकांची रजा घेतो आणि बुवांची बारी एक होऊन जाऊ दे परत शुक्ला शॉट उभारली येतो जय